हाय हॅलो नमस्कार, मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज वार शुक्रवार आणि आज त्रिपुरी पौर्णिमा आहे, त्यामुळे सकाळीच आम्ही पुण्यातनं निघालो होतो। घरी येईपर्यंत आम्हाला चिपळूणला दुपार झाली होती जवळपास। घरी येऊन पोचलो तर त्रिपुरी पौर्णिमा आणि तुळशीचं लग्न असल्यामुळे गॅलरी स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करून ठेवली होती माझ्या सासूबाईंनी। त्यानंतर मुलींनीसुद्धा तुळस सजवायला घेतली होती आणि आम्ही प्रवासातनं खूप थकून आलो होतो, त्यामुळे जरा फ्रेश झालो, जेवलो। त्यानंतर बाहेर मी छान अशी रांगोळी काढायला घेतली तुळशीच्या लग्नाची। त्यानंतर पुन्हा गॅलरीसुद्धा छान अशी सजवून घेतली, तिथेसुद्धा रांगोळी काढली सुंदर। काही कारणासाठी पुण्याला गेलो होतो, ते 1-2 दिवसात तुमच्याकडे व्लॉग येईलच। जे कारण आहे त्यामुळेच माझे सगळे व्लॉग उशिरा येत आहेत, तुम्हाला समजेलच का उशीर झाला आहे ते। आणि असं छान असं सजवलं होतं तुळशीच्या लग्नासाठी, सुंदर असं डेकोरेशन छोटंसंच केलं होतं। तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये। माझी सर्व तयारी करून झाली आणि त्यानंतर पावसाने धुमाकूळ घातला होता, म्हणजे वादळ वारा पाऊस। आता म्हटलं एवढं सजावट केली आहे त्यावर पाणी फिरतं आहे की काय, कारण की गॅलरीतनं पाणी येतंच, म्हणून जरा भीतीच वाटत होती। पण वारा तर झाला भरपूर, पण पाऊस मात्र बारीक बारीक असा चालूच होता संध्याकाळपर्यंत। अगदी 8-9 वाजले तरी पाऊस येतच होता। तुमच्याकडे पण पाऊस झाला का त्या दिवशी? आणि मधीच थंडी, मधीच गरम होतं आहे, मधीच पाऊस पडतो आहे, सगळं वातावरण बदलून गेलं आहे, त्यामुळे आजारीसुद्धा पडतो आहे आपण। त्यामुळे सर्वांनी तब्येतीची पण काळजी घ्या आपापल्या। सणवार असले की खूपच छान वाटतं। तुम्हाला कसं वाटतं आहे ते सांगा, मी जी सजावट केली आहे ती। आणि प्रवासातून आल्यामुळे खूपच थकवा आला होता, म्हणून मी आज साडी नव्हती नेसली, ड्रेसच घातला होता साधा असा। आणि म्हटलं साडी नको नेसायला। आता तुळशीचं लग्न कसं लावलं आहे ते सुद्धा बघा तुम्ही पुढे। सुपरितं पुष्पाणि कान्तु समर्पयामि। अगरबत्ती दाखवा। आगमान्तु देवानां गमनात् देवताभ्यः महागणाधिपतये नमः। वनस्पत्यार्थे रसोद्यर्थे दीपं समर्पयामि। गुरुखोबरं नैवेद्य दाखवा। आवडीतुविचारात् गुरुखोबरं खाद्य नैवेद्यं समर्पयामि। ओम ज्ञानासनपनसंब्रह्मणि स्वाहा। उत्तरापुष्यं समर्पयामि। हस्तप्रक्षालं समर्पयामि। मुखप्रक्षालं समर्पयामि। करोदनार्थे विलेपनार्थे आलुवायचे दुर्वान् करोतम शिवाय देवता देवो नमः। प्रकाशोष दीप नारायण देवता व्योमवश दीप ज्योति देवता तांदूळ व्हायचे। स्नानानंतर वस्त्रात बुद्ध समर्पयामि। हलक्षिंद व्हायचे। स्वस्ति नमः इंद्रतमा ब्रह्मणे स्वाहा। हरिद्रमं कुंकुमं समर्पयामि। महित्यारात गंध पुष्पसुपजितं पुष्पाणि पान्तु समर्पयामि। तांदूळ व्हायचे सर्व पुष्पमाक्षरं ग्रहणं परमेश्वर प्रार्थनापूर्वक नमस्करोमि समर्पयामि। कलशांतुका सावित्री पार्वती ब्रह्म विष्णु महेश्वर आदिमाय देवता देव नमः। कलश पूजार्थे ऋग्वेद सामवेद तांदूळ हलक्षिंद करा। ऋग्वेद सामवेद पंचतत्वानि नमः। ओम वरुणाय नमः। वरुण देवता देवो नमः। इत्थून करा। रुद्रकालद्भव सुगंधिनी मालत्यादिनी महित्यारात पुष्पाणि पान्तु समर्पयामि। तांदूळ व्हायचे सर्व पुष्पम अक्षदं ग्रहणं परमेश्वर देवता देवो पंचध्यात्मकं जठा अग्नि इंद्र वरुण कर्म देवता देवो नमः। पंचस्नानं समर्पयामि। पंचस्नानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानन्तरं आचमनं समर्पयामि। सर्वोपचारे देवता देवो नमः।
नमस्ते मनमहागणाधिपतये नमः ईशदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्नानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः एतत्कर्म प्रधानदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो समस्तराजेन्द्र धूमकेतु गणाध्यक्ष बालचन्द्रो गजानन द्वादशनु जनार्दनाभ्यो नमः कार्तिकमासे महानक्षत्र महानक्षत्रदेवाय नमः अनुराधा नक्षत्र दिवस नक्षत्र भरणी नक्षत्र मेष राशि चंद्रे शुक्रवासरे देवताभ्यो गोपाल देवताभ्यो नमः शर्मन् हरतितुल्यानं तीर्थं मम आत्मनं पुराणोक्तं फल प्राप्त्यर्थ अस्माकं सकल कुटुम्बानां श्रीश्वर्या विरारोग्य ध्यानवरणादि दुःखनिवारणार्थं मनोसिद्धिं मंत्र अंगी सहितानः शांति तुष्टि भाग्यलक्ष्मी पंचध्यात्मकं जठार अग्नि इंद्रवरुण करुण यथा ज्ञानतं सोपचारी पूजनहं करिष्ये एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् पंचमकामधेनो दूधसमुद्रकामि सर्करा स्नानं समर्पयामि पाणिपैच अपवित्रं पवित्र शुद्धोदक स्नानं अवितुजात गुजातगं फलर्खाद्य नैवेद्यं समर्पयामि ओम यानाय स्वावदने स्वसमाने स्वापाने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा समर्पयामि नैवेद्यार्थे देवताभ्यो नमः फलर्खाद्य नैवेद्यामि उत्तरपुष्यं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि वरदनार्थे विलेपनार्थे सर्वसंग्रहणं परमेश्वरः देवताभ्यो नमः कर्पूर अभी गुलाब बंद झाले आणि ते बॉक्स कसं आहे तीन लाख पहिला गुलाब पाणी अंगनाय अस्वसा तमुखो विष हरिधनो शंको वृतम निर्विघ्नकार्य सफलार्थसिद्धि विघ्नाशनो विघ्नहरेश पूज्य वधूराभ्या शुभनाम ददातु शुभमंगल सावधान असितगिरीशा कज्जल सिंधुमात्री पुरा सरोवरं शाखा लेखनी पत्रमूर्ति लिखितगिरी स्वाहा शारदा शिवमूर्ता सावधान सतीव लग्न सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतितं केन्द्रजनातिस्मृता सावधान देवा मंगलिया वरदा जय देव जय विघ्नराजा मंगलिया मूर्ति यावे गणराजा जय देव त्रिपुंडई भूतीने जलती सर्वांगी कर कमले परशु रुद्राक्षलिंगे रत्नांची वैभवते भूषण रांग जरलेशी रक्ष देशा छान असं लग्न लावलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी नमस्कार करून घेतला देवांना. पाऊस तर बारीक बारीक चालूच होता. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा सुंदर अशा पणत्या लावल्या. तुमच्याकडे पण भटजी असतात का लग्नाला? आमच्याकडे जसे असतात तसे तुम्ही पण सांगा आम्हाला कमेंट करून. आणि सासूबाई मला म्हणत होते माझा फोटो काढ. त्यांचा फोटोसुद्धा काढला आणि व्हिडिओसुद्धा घेतलेला मी. हे बघा, हे संध्याकाळची वेळ आहे. मग नंतर इथे छान अशा पणत्या लावल्या होत्या आणि कसं सुंदर दिसत होतं सगळीकडे. बाहेरसुद्धा रांगोळी काढलेली, तिथेसुद्धा पणत्या लावून घेतल्या. आणि त्यानंतर एक तुम्ही रांगोळी बघाल जी की मिठानी काढलेली आहे माझ्या मैत्रिणींनी. ती मंदिरातली आमच्या रांगोळी, बाकी बिहारीची रांगोळी काढली होती तिने. खूप सुंदर रांगोळी आली होती. मंदिरसुद्धा खूप छान प्रकारे सजवलेलं होतं. आणि तुम्ही पण तुमच्या इथे मंदिरात अशी सजावट करता का ते नक्की सांगा मला. यानंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छान असं काहीतरी घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच नोटवर मी माझा व्हिडिओ थांबवते. भेटू पुन्हा. बाय. फोनला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते कलर वेगळा वाटतो आहे. तुम्हाला फोटो पुढे जे फोटो टाकलेत तो म्हणजे रांगोळीचा जो कलर आहे मेन तो बघण्यासाठी टाकला आहे. कारण की माझ्या फोनला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे कलर सगळे वेगळाच येतो आहे माझ्या फोनमध्ये. तर भेटूया आपण पुन्हा. बाय.